पाहिजे मनुक्या, अर्ध्या खराब निघाल्यात. आई काय चाललंय तुझं? हा आत्ताच आलीस ना आणि आता लगेच कामाला लागलीस? आराम कर, थकून आली असशील. अगं बाईच्या जातीला आराम मिळतो का? आणि थकूनही चालत नाही. आणि त्यात उद्या शलाकाचा वाढदिवस आहे आपल्या. काय ग सुरेशराव, आता काय म्हणतात, बरे आहेत ना? हो आता बरं आहे. पण परवा रात्री फार गोंधळ झाला. हा. डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितलं. बापरे. सगळे घाबरले. पण आता बरं. बर ठीक आहे. आता काय देवाचे आभार मानायचे आणि पुढे चालत राहायचं, दुसरं काय म्हणणार ग? काय हो? सानिकाची चौकशी तुम्ही स्वतः केली ना? हो, म्हणजे मी स्वतःच फोन केला होता त्या हिला, वसुधाला. मग ठीक आहे. आणि दीदी, स्नेहलता ताई तुला इथे सोडून अशा कशा काय गेल्या? स्नेहलता सोडून गेल्याही आणि भेटायला पण आल्या. अगं बाई, या या. अरे या ना, या. जिजू मिस करत होते वाटतं तुला. आले ना भेटायला. या. आई बाबा पाया पड. हो हो हो. म्हणजे कसं काय अचानक, म्हणजे रात्री एवढ्या? हो म्हणजे काय, आमच्या लाडक्या सोनेचा उद्या वाढदिवस आहे ना, म्हणून तर नयन म्हणाला काहीही करून केक आणायचा शलाकासाठी. अमेरिकेत कापतात ना, अगदी तसाच केक कापायचा. बाबा पाणी. पाणी हे घे. अगं तो केक दाखव ना. हो हो. खरं तर ना मी मोठाच केक घेणार होते, पण नयन म्हणाला केक खाऊन वजन वाढतं, पण त्याला शलाकाचं वजन वाढलेलं अजिबात चालणार नाही ना. म्हणून म्हटलं तसंच कसं जायचं, निदान छोटा तरी केक घेऊन जाऊयात ना. आणि शेवटी केकचा आकार कितीही लहान असला तर भावना महत्वाच्या, हो की नाही हो नयनचे पप्पा? बरोबर. नाही अगदी बरोबर म्हणाला. म्हणजे जास्त गोड खाल्ल्यानं सुद्धा शरीराला त्रास होतो. चला मग केक कापूया. 12 वाजतच आलेत. तयारी करूया, केक कापूया. दीदी देते. ये बसून बस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shalaka. Happy birthday to you. बाबा
नयन हो. हॅपी बर्थडे. तुमची मधली कन्या दिसत नाही ते? झोपली का एवढ्या लवकर? नयनचे पप्पा पाहिलत ना देशपांडे सरांच्या मुलींची शिस्त? नाही, ती बाहेर गेले मैत्रिणीकडे. काय सांगता? तरुण मुलगी परक्यांच्या घरी रात्रभर वस्तीला, तेही साक्षात देशपांडे सरांची मुलगी. अभ्यासाला गेले, मजा करायला नाही. हो का? बरं राहिलं बाई. मला काळजी वाटली म्हणून बोलले. अगं शेला जेवायला वाढ, अगोदरच उशीर झालाय. काय झालं? अगं आम्ही आज इथेच आहोत, जेवायला आणि राहायला पण. उद्या शलाकाचा वाढदिवस आहे ना, मग थाटात साजरा करूयात ना. ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तोपर्यंत बनवतो जेवण. या ना फ्रेश व्हायला. हो, येतो. या. तू बस बस. अहो, शलाकाच्या घरचे जाताना तिला घेऊन जातील बहुतेक. चला आता शलाकाचं तर मार्गी लागलं. आता उद्या ताई आली की तिच्याशी चर्चा करून ठरवू मग काय ते. हो, उद्या आता सकाळी मी सानिकाला घेऊन येतो त्या वसुधाकडून. म्हणजे ती आली की तिच्याही लग्नाबद्दल सविस्तर चर्चा करू. हो ना. हो, मी येताना मामालाही सांगून आले तिच्यासाठी स्थळ बघायला. सानिका आता तशी गुणाची झाली ग. बोलू उद्या आली की सविस्तर. सानिका, अगं किती वेळ आंघोळ करतेयस? तुझ्या आंघोळीच्या नादात उशीर होतोय. आज पण आपल्याला लग्नाची तारीख नाही मिळणार. ये लवकर बाहेर. ए हॅलो, उगाच कटकट करू नकोस. तारीख घेता आलीये का तुला साधी? कर, आंघोळच करत बस. लग्नाची तारीख घेतली नाही कारण ती घ्यायचीच नव्हती. नाही तर देशपांडे मास्तरांना त्रास कसा होणार? देशपांडे मास्तर, मुलीला तर शोधा घरोघर. दीपिका, हा, मला नेल कटर देशील? हो. दीपू, जरा केकचा गॅस बंद कर ग बेटा. हो.
दीपू ग बाबा कुठे आहेत? ते ताईला आणायला गेला. दीदी मी निघते ना तो उशीर होईल. अँड हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. आई येते ग. माहित नाही म्हणजे काय? तूच म्हणालीस ना सानिका तुमच्या घरी अभ्यास करते, मग आता कुठे आहे ते माहित नाही असं का सांगतेस? काका सानिका नाहीये इथे. ते कळलंय मला, मग खोटं का बोललीस? सानिकाने सांगितलं होतं म्हणून. तुम्हाला कळतंय का तुमची मुलगी काय बोलते ती? अहो मी आता काय बोलू, मला पण आत्ताच कळलंय. वसुदे अगर कुठे आहे त्यांची मुलगी? अगं आई मला पण नाही माहिती. सानिकाने मला जे सांगितलं मी तेच केलं, बाकी मला काय माहित नाही. वा, हे संस्कार आहेत तुमचे मुलीवर. धडधडीत खोटं बोलते ती माझ्याशी. अहो मला मान्य आहे ती खोटं बोलते, पण तुमच्याच मुलीने सांगितलंय ना तसं बोलायला. ती सांगते ना, आणि हेच संस्कार आहेत का तुमचे? एक तर तुमची मुलगी कुठे आहे ते सांगत नाही, आणि वर इतरांना खोटं बोलायला लावते. आणि वसुदे, पुन्हा जर का यांच्या मुलीसोबत दिसलीस ना तर तुझं तंगडं तोडून ठेवेन. इंद्रा, अरे तू इथे काय करतोयस? अरे दीपिका मॅडम साठी इंद्रा स्पेशल चहा बनवतोय. नाही ते ठीक आहे, पण म्हणजे काही खास कारण? हा, हे बघ, खास म्हणजे दीपिका मॅडम ऑफिसमध्ये इतकं काम करतात, त्यांच्या घरी जाऊन इतकं काम करतात. मग इंद्रा स्पेशल कडक चहा पितील ना तर बरं वाटेल त्यांना. ये बात मित्रा, यालाच खरं प्रेम म्हणतात. आता बघ, माझ्या हातचा गरमागरम चहा पिऊन आणि आईने दिलेल्या बांगड्या बघून दीपिका मॅडम केवढं खुश होतील ते. चल, आता बघू मॅडमची रिॲक्शन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम, तुमच्यासाठी स्पेशल चहा केलाय, इंद्रा स्पेशल. थँक्यू इंदिराजी. प्लीज मला या अशा सवयी नका लावू. अहो, जी सवय मी पुरवू शकतो तीच सवय मी लावतोय तुम्हाला मॅडम. आणि मी बनवलेला हा चहा पाहून तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, तो आनंद पाहायला मी काहीही करू शकतो मॅडम. चहा तर फार लहान गोष्ट आहे. कसं झालंय? खूप छान झालं. मी आलेच, लिस्ट घेऊ. सत्तू इंद्राजी, आता आतमध्ये चहा केलाय तो प्यायलाच का तुम्ही? इतका घाणेरडा आणि भुक्कड चहा कुणी केलाय काय माहिती. अहो मी चहा प्यायला ना थोडासा, तो ओखरीच आली मला. ती काय माझी सवय, मला नडते प्रॉब्लेम. काय बोलतोय हा? बघ ना, दुसरा चहा प्यायला असं. पण चहा तर तूच बनवलास ना? हो रे.
सत्तू फार घाण बनवलाय मी चहा. निघूया. मॅडम अहो केवढा खराब चहा बनवलाय मी. तुम्ही असं का म्हणालात चहा चांगला झालाय? त्याचं कसं इंद्राजी, चहाची गोडी चवीत नसते, जो करतो जो देतो त्याच्या भावनेत असते. आणि तुमची भावना खरंच खूप गोड होती. निघूया. हा हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? मी स्नेहलता बोलतेय. तुम्ही कोण बोलताय? हे लोक घरी असताना जर घरच्यांना सांगितलं आणि ते जर या लोकांना कळलं तर ही लोक उगाच बभरा करतील. त्यापेक्षा घरी न कळवलेलंच बरं. बोलायचं नसतं यांना, कॉल कशाला करतात काय माहिती. सानू कुठं गेलीस ग बाई? मॅडम, हा ससा ना तुमच्या हातावर काढतो. मस्त दिसेल तुमच्या हातावर. ओ नो, हातावरती नाही, मला ना लोअर बॅकवर टॅटू काढायचा आहे. हो ना जान? येस जानू बेबी. सुंदरराव आमरापूरकर तुम्हीच का? धंद्याच्या वेळेला काय काम आहे? माझा कस्टमर आहे इकडे. SP बँकेतून आलो. तुमचे लोनचे हप्ते बाकी आहेत, ते घ्यायला आलो. 35,000 द्या, आम्ही निघतो. पैसे नाही आहेत. 6 महिन्यापासून धंदाही नाहीये. हवे तर टॅटू काढून घ्या पैशाच्या बदल्यात, नंतर फुटा. डोक्याला शॉट नका करू. यांना फुकट टॅटू? हो, तुम्ही गप्पा बसाव. ह्यांचा मॅटर वेगळा आहे. हो मॅडम, काढू का टॅटू? या हातावर मस्तपैकी मोठा बदाम काढतो आणि आजूबाजूला तुमची नावं काढतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याचं नाव इथे कोरलेलं पाहिजे. पैसे नाहीये बोललो ना, जास्त मास करशील ना तर याच पेनाने ना तुला आणि तुझ्या हिरोईनीला झाकडू माकडू करून टाकेन आणि ते मिटणार पण नाही. तुला टॅटू काढायला फार आवडतं ना? आता तुला माझा टॅटू दाखवतो. तू कॅश मोजून घे. इंद्राजी हो, कशाला मारामारी करायची? मॅडम, त्याने माझ्या प्रेमाचा अपमान केला. जो कोणी तुमच्याशी चुकीचं बोलला त्याला इंद्राने कोल्ला.